हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो बेसिक मॅथमॅटिक्स. बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये लास्ट लेक्चर पर्यंत बाळांनो आपण चॅप्टर नंबर 2 मॅट्रायसेस या चॅप्टर मध्ये बाळांनो टाइप्स ऑफ मॅट्रायसेस आपण कंप्लीट केले होते. टोटल 11 टाइप्स ऑफ मॅट्रायसेस आपण पाहिले होते. ठीक आहे. आता त्यानंतर बाळांनो आता टाइप नंबर 1 च्या प्रॉब्लेम कडे जाण्याची वेळ आलेली आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपण मॅट्रायसेस मध्ये जे टाइप नंबर 1 चे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण स्टार्ट करणार आहोत. त्यासाठी बाळांनो हेडिंग द्या चॅप्टर नंबर 2 मॅट्रायसेस आणि टाइपचं नाव द्या बाळांनो टाइप नंबर 1. हेडिंग द्या टाइप नंबर 1 ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रायसेस. जर दोन वेगवेगळ्या मॅट्रायसेसची ऍडिशन आली सबट्रॅक्शन आली तर कसं करायची ती आपल्याला या टाइप मध्ये पाहायचं आहे. मग याला आपण म्हणतो ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रायसेस. जर दोन मॅट्रायसेसची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आली तर समजून घ्या तो टाइप नंबर 1 चा प्रॉब्लेम आहे. ओके, मग टाइप नंबर 1 आहे ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रायसेस. चला मग बाळांनो हेडिंग दिला असेल तुम्ही. आता लगेचच आपण पाहत आहोत क्वेश्चन नंबर 1. या युनिट मध्ये या चॅप्टर मध्ये पहिला क्वेश्चन काय पहा बरं का. इफ ए इज इक्वल टू, रीड कसं करणार मी, इफ ए इज इक्वल टू 2 3 4 7. ए ची व्हॅल्यू आहे बघा इथं देऊन ठेवली आहे. म्हणजे ए ची व्हॅल्यू हा मॅट्रिक्स आहे असं ते म्हणतात. ए ची व्हॅल्यू हा मॅट्रिक्स आहे 2 3 4 7 अँड बी ची व्हॅल्यू आहे बघा हा मॅट्रिक्स आहे बी इज इक्वल टू 1 3 4 6. रीड करताना हॉरिझॉन्टली रीड करा. बी इज इक्वल टू 1 3 4 6 म्हणजे बी ची व्हॅल्यू हा मॅट्रिक्स आहे ए ची व्हॅल्यू हा मॅट्रिक्स आहे. देन फाइंड 3a मायनस 2b. तर मग याची व्हॅल्यू काढा. ए ची व्हॅल्यू दिली मॅट्रिक्स मध्ये बी ची व्हॅल्यू दिली मॅट्रिक्स मध्ये म्हणजे कळून जाईल मॅट्रायसेस चॅप्टरचा प्रॉब्लेम आहे. पण इथं काय दिलंय सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन सिम्बॉल आला समजून घ्या ऍडिशन सबट्रॅक्शन पहिल्या टाइपचा प्रॉब्लेम आहे. कळालं काय डाऊट आहे. ए बी च्या व्हॅल्यू मॅट्रिक्स मध्ये दिल्यात आणि ह्या टर्मची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची. ठीक आहे, लिहून घ्या बाळांनो क्वेश्चन आणि टाइपचं नाव. लिहिलं. व्हिडिओ पॉज करून लिहून घेत चला. आता या ठिकाणी मला काय करायचंय 3a मायनस ज्याची व्हॅल्यू काढायची ना त्या अगोदर लिहून घ्यायचं. 3a मायनस 2b मी जसं तसं लिहिलं कारण मला याची व्हॅल्यू काढायची आहे. त्यानंतर बाळांनो इकडे पहा व्यवस्थित पहा मग लिहा. 3 जसाच्या तसा घेतोय बरं का बाळांनो. 3 जसाच्या तसा पुढे कोण आहे ए, पण ए ची व्हॅल्यू तर दिलेली आहे. मग ए च्या जागेवर मी ए ची व्हॅल्यू टाकतो 2 3 4 7. 3 ॲज इट इज ए ची व्हॅल्यू दिली होती ती टाकली. पुढे मायनस टू जसेच्या तसे लिहिले. पुढे आहे बी आणि बी ची व्हॅल्यू दिली आहे 1 3 4 6. 1 3 4 6 काहीच नाही केलं बाळांनो. जे विचारलं होतं त्यात ए बी ची व्हॅल्यू जी दिली होती ती पुटअप केली. या स्टेप मध्ये काय डाऊट आहे का. आता सॉल्व्ह करायचं. आता तुम्ही माझ्या बरोबर लिहू शकता. आता इकडे पहा आता 3 मल्टिप्लाइड बाय हा मॅट्रिक्स आहे की नाही. मग 3 ने प्रत्येक इलेमेंटला मल्टिप्लाय करायचं आणि मल्टिप्लिकेशन केल्यावर ज्या इलेमेंटला मल्टिप्लाय केलं त्याच पोझिशनला लिहायचं. फॉर एक्झाम्पल बघा बरं का 3 ने मल्टिप्लाय केलं 2 ला 3 2 जा 6 मग 2 च्या पोझिशनला लिहायचं 6. 3 2 जा 6 3 दुने 6 इथे 3 3 जा 9. 3 3 जा 9 किती होतं रे बाळांनो 3 3 जा 9. मग 9 बरोबर 3 च्या जागेवर लिहायचे. नंतर 3 4 जा 12 मग 4 च्या जागेवर 12 येतील. नंतर 3 7 जा 21 मग इथं 21 येईल. ज्या नंबरला मल्टिप्लाय केलं त्या जागेवर तो नंबर आला. म्हणजे प्रत्येक नंबरला प्रत्येक एलिमेंटला 3 ने मल्टिप्लाय केलं. यात काय डाऊट आहे. इथे मायनस साइन असेल किंवा प्लस साइन असेल त्या साइनला काहीच करायचं नाही. ती साइन जशीच्या तशी लिहायची. कन्फ्युजन करायचं नाही. मायनस साइन ॲज इट इज. आता 2 ने मल्टिप्लाय करायचं प्रत्येक डिजिटला. 2 ने 1 ला मल्टिप्लाय केलं 2. 2 ने मल्टिप्लाय केलं 3 ला 3 2 जा 6. 2 ने मल्टिप्लाय केलं 4 ला 4 2 जा 8. 2 ने मल्टिप्लाय केलं 6 ला 6 2 जा 12. म्हणजे 2 ने प्रत्येक इलेमेंटला मल्टिप्लाय केलं आणि मल्टिप्लिकेशन त्या रिस्पेक्टिव्ह पोझिशनला लिहिलं. हे मल्टिप्लिकेशन समजलं का सांगा. समजलं. पुढे जाऊया. आता
मध्ये करायचं सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन करताना पोझिशन पाहून सबट्रॅक्शन करायचं. म्हणजे बघा बरं का कसं बाळांनो, सबट्रॅक्शन पहा 6 मध्ये मायनस आणि त्या पोझिशनला कोण आहे 2. ओरली केलं तरी चालेल, पण पहिला प्रॉब्लेम आहे तर लिहितो 6 - 2 होईल. 6 - 2. पुढचा नंबर 9 - 6. 9 - 6. 12 - 8. 12 - 8. 21 - 12. 21 - 12. बोला काय डाऊट आहे बाबांनो? सबट्रॅक्शन करताना त्या रिस्पेक्टिव्ह पोझिशनने सबट्रॅक्शन करावं. 6 - 2, 9 - 6 ओरली केला असतं तरी चाललं असतं. आणि या ठिकाणी बाळांनो येईल पहा 6 - 2 किती येतं 4. कॅल्क्युलेटर चालतं एक्झामला तर कॅल्क्युलेटरवर केलं तरी चालेल. 6 - 2 4. 9 - 6 3. 12 - 8 4. 21 - 12. मग याच्या पुढे आता काही करता येणार नाही. मग फायनल आन्सर तुमचं आलं 3a - 2b च फायनल आन्सर आलं बाळांनो हे. अँड दिस इज युअर फायनल आन्सर. अशा पद्धतीने 2 मॅट्रायसेसचं सबट्रॅक्शन आलं होतं. पहिल्या टाईपचा प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह केला. संपूर्ण आन्सर तुमच्या समोर लिहून घ्या. चला बाळांनो हे लिहिलं असेल, व्हिडिओ पॉज करून लिहित चला. नेक्स्ट, हिअर इज द क्वेश्चन नंबर 2. सिमिलर क्वेश्चन आहे. पुन्हा ते म्हणतात ए ची व्हॅल्यू म्हणजे हा मॅट्रिक्स आहे, बी ची व्हॅल्यू म्हणजे हा मॅट्रिक्स आहे. ए ची व्हॅल्यू दिली, बी ची व्हॅल्यू दिली, तर फाइंड करा 2a - 3b ची व्हॅल्यू. मग मला जे फाइंड आउट करायचं मी ते ऍज इट इज लिहितो. 2a - 3b मी ऍज इट इज लिहिले. 2 ऍज इट इज लिहिला. ए ची व्हॅल्यू दिलेली आहे टाका. ए ची व्हॅल्यू दिली आहे टाका. 2 3 4 5. पुढे पहा बरं का -3 ऍज इट इज. -3 ऍज इट इज. बी ची व्हॅल्यू दिली आहे 3 7 1 9. काहीच नाही केलं, जे विचारलं होतं त्यात फक्त ए ची आणि बी ची व्हॅल्यू जी दिली होती ती पुट केलेली आहे. मग चला मल्टिप्लिकेशन करूयात. 2 2 जा 4. 2 3 जा 6. प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय करायचं. 2 2 जा 4. 2 3 जा 6. 2 4 जा 8. 2 5 जा 10. 2 ने प्रत्येक इलेमेंटला मल्टिप्लाय केलं. मायनस किंवा प्लस साइन असेल तर त्याला काहीच करायचं नाही, ते साइन ऍज इट इज लिहायचं. 3 ने मल्टिप्लाय करायचं 3 ला. 3 3 जा 9. 3 3 जा 9. 3 7 जा 21. 3 7 जा 21. 3 1 जा 3. 3 9 जा 3 ने प्रत्येक इलेमेंटला मल्टिप्लाय केलं. यानंतर प्रत्येक इलेमेंटला मल्टिप्लाय केलं. काय डाऊट आहे? जर मल्टिप्लाय जमेल. आता सबट्रॅक्शन तुम्ही डायरेक्टली केलं तरी चालतं. इकडे पहा 4 - 9. 4 - 9. 6 - 21. 6 - 21. 8 - 3. 8 - 3. 10 - 27. 10 - 27. सबट्रॅक्शन करायचं होतं ना, प्रत्येक इलेमेंटने त्या रिस्पेक्टिव्ह पोझिशन असलेल्या इलेमेंटला सबट्रॅक्ट करायचं 4 - 9 सारखं. मग चला करूया. आता फायनल आन्सर येईल बाळांनो तुमचं 2a - 3b इज इक्वल टू, करा बरं 4 - 9. 4 मधून 9 जात नाही, 9 मधून 4 गेले 5 आणि 9 ची साइन मोठ्या संख्येचं साइन मायनस. 6 - 21 होत नाही, -15 येतं पहा. 21 - 6 15 आणि 21 चं साइन मायनस. कॅल्क्युलेटर केलं तर बेटर आहे. 8 - 3 किती होतात 5. 10 - 27 होत नाही, 27 मधून 10 गेले 17 आणि 27 चं साइन. and this is your final answer.
अशा पद्धतीने बाळांनो 2a मायनस 3b त्याचा आन्सर आलेलं आहे. काय डाऊट असल्यास विचारा कुठल्या स्टेपला. मोहीन काय डाऊट? चला बाळांनो लिहिलं असेल लिहित चला, काही सोडू नका. हिअर इज द नेक्स्ट प्रॉब्लेम, क्वेश्चन नंबर 3. काय सांगतोय बरं क्वेश्चन नंबर 3? आता आतापर्यंत जे प्रॉब्लेम पाहिले त्यात 2 मॅट्रिक्स होते, आता 3 मॅट्रिक्स बरं का. 1 2 3. ए ची व्हॅल्यू म्हणजे हा मॅट्रिक्स आहे, बी ची व्हॅल्यू म्हणजे हा मॅट्रिक्स आहे, सी ची व्हॅल्यू म्हणजे हा मॅट्रिक्स आहे. 3 व्हॅल्यू दिल्या ए बी सी आणि फाइंड आउट करायला लावलं 5a मायनस 3b प्लस 2c. हे फाइंड आउट करायला लावलं. काय डाऊट आहे याच्यात? चला पुढे जाऊया. एबीसीच्या व्हॅल्यू होत्या बाळांनो, ते या ठिकाणी मी पुटअप करणार आहे. आता हे सॉल्व्ह करायचं तसंच सॉल्व्ह करायचं जसं आपण अगोदर करत होतो. चला मग मी सॉल्व्ह करतोय. 5a मायनस 3b प्लस ट्वाइस ऑफ c. 5a मायनस 3b प्लस 2c याची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची आहे. मग मी कशी करेल रे? 5 मी ऍज इट इज लिहिणार. ए ची व्हॅल्यू दिली आहे 2501, मग टाका 2501. दिस इज द व्हॅल्यू ऑफ ए. बी ची व्हॅल्यू दिली पहा इथे 4 मायनस 120 मायनस 3 ऍज इट इज घ्या, मायनस 3 ऍज इट इज घ्या. मग बी ची व्हॅल्यू पुटअप करा 4 मायनस 120. त्यानंतर प्लस 2c, हे जे प्लस 2c ना ते ऍज इट इज घ्या, मग सी ची व्हॅल्यू पुटअप करा 1752. काय केलं बाळांनो, याची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची होती. एबीसीच्या ज्या गिवन व्हॅल्यू होत्या त्या तिथं पुटअप केल्या. इथपर्यंत काय डाऊट आहे का पहा बरं? झालं? पुढे जाऊया. आता सॉल्व्ह करायला आपण रेडी आहोत. पहा 5 ने प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. 5 मल्टिप्लाइड बाय 2, 5 2 जा 10. 5 मल्टिप्लाइड बाय 5, 5 मल्टिप्लाइड बाय 5 25. 5 मल्टिप्लाइड बाय 0 0. 5 मल्टिप्लाइड बाय 1, 5 1 जा 5. 5 ने प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय केलं आणि मल्टिप्लिकेशन रिस्पेक्टिव्ह पोझिशनला लिहिलं. मायनस साईनला काहीच करायचं नाही, मायनस साईन तसंच राहू द्या. 3 4 जा 3 ने मल्टिप्लाय करा, 3 4 जा 12, 3 1 जा 3, 3 1 जा 3, मायनस साईन तसंच. 3 1 जा 3 मायनस साईन तसंच. 3 2 जा 6, 3 इंटू 0 0. प्लस साईनला काहीच करायचं नाही, प्लस साईन आहे तसं राहू द्या. 2 ने मल्टिप्लाय करा, 2 1 जा 2, 2 7 जा 14, 2 5 जा 10 आणि 2 2 जा 2 ने प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय केलं. काय डाऊट आहे का पा? बाहेरच्या स्केलरने प्रत्येक एलिमेंटला मॅट्रिक्सच्या मल्टिप्लाय केलं. आता याचा आन्सर डायरेक्ट काढायला शिकायचंय आपल्याला. इकडे पहा कसं करायचं बघा बरं का. आता 10 मायनस 12 प्लस 2 असं लिहायचं. मग 10 मायनस 12 प्लस 2, 10 मायनस 12 प्लस 2. पुढे पहा 25 मायनस मायनस 3 प्लस 14. इकडे पहा बरं का 25 मायनस परत मायनस 3 प्लस 14. 25 मायनस परत मायनस 3 प्लस 14. 25 मायनस मायनस 3 प्लस 14. पण इथं 2 साईन जवळ आले म्हणून इथं ब्रॅकेट दाखवायचा. 2 साईन जेव्हा जवळ येतात ना तेव्हा ब्रॅकेट दाखवायलाच हवा. काय डाऊट आहे का रे याच्यात? पुढं 0 मायनस 6 प्लस 10, 0 मायनस 6 प्लस 10, 0 मायनस 6 प्लस 10, 5 मायनस 0 प्लस 4, 5 मायनस 0 प्लस 4, 5 मायनस 0 प्लस 4. यात काय डाऊट आहे पहा बरं या स्टेप मध्ये.
जमेल? चला पुढे जाऊया. आता फायनल आन्सर येणार 5a मायनस 3b. तर बाळांनो इथे काय केलं आपण 5a मायनस 3b प्लस 2c लेफ्ट हँड साइड लिहिली फक्त. आता हे कॅल्क्युलेशन करावं लागेल बरं का, लक्ष द्या. याचं कॅल्क्युलेशन 10 मायनस 12 प्लस 2, 10 मायनस 12 जर केले तर -2 येतात. कॅल्क्युलेटरवर केलं तर बेटर आहे बरं का, कॅल्क्युलेटर चालतं एक्झामला. 10 मायनस 12 होतात -2, -2 प्लस 2 0, बरोबर ना, 0. मायनस मायनस बिकम प्लस, 25 प्लस 3 होतात 28, आणि 28 प्लस 14 42 होतं. मायनस मायनस प्लस 25 प्लस 3 28, 28 प्लस 14 48. इथं पहा 10 मायनस 6, 10 मायनस 6 किती होतात 4, 5 प्लस 4 9, अँड दिस इज युअर फायनल आन्सर. बरोबर आहे का, चेक करा. या ठिकाणी हा प्रॉब्लेम कंप्लीट झाला. काय डाऊट असेल तर विचारा. सिंपल आहे, संपूर्ण आन्सर तुमच्या समोर आहे, लिहून घ्या. चला बाळांनो, अशा पद्धतीने जरी 3 मॅट्रिक्स आले तरी घाबरायचं नाही. मला वाटतं आता इथं जे मॅट्रिक्स होते ते 2x2 चे होते, 2 रो 2 कॉलम. आता आपण ना थोडे मोठे मॅट्रिक्स घेऊ, मग ऍडिशन सबट्रॅक्शन जमते का पाहू. चला, झाला असेल बाळांनो. हियर इज द क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 समोर आहे बरं का. ते म्हणतात ए ची व्हॅल्यू म्हणजे हा मॅट्रिक्स आहे. आता या प्रॉब्लेम मध्ये पहा बदल या. इथे 3 रो आणि 3 कॉलम तुम्हाला दिसतात. 3 रो आणि 3 कॉलम 3x3 चा मॅट्रिक्स आहे. बी ची व्हॅल्यू म्हणजे इथं 3 रो आणि 3 कॉलम दिसतात, 3x3 चा मॅट्रिक्स आहे. ए आणि बी ची व्हॅल्यू म्हणजे मॅट्रिक्स दिलाय 3x3 चा. फाइंड करा 2a मायनस 3b ची व्हॅल्यू. तर 2a मायनस 3b ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. कसा क्वेश्चन आहे, ए ची आणि बी ची व्हॅल्यू दिली आहे, 2a मायनस 3b फाइंड आउट करा असं म्हणतात. मग नेहमीप्रमाणे जसं आपल्याला 2a मायनस 3b काढायचंय ते आपण ऍज इट इज लिहू. 2 ऍज इट इज लिहूया. आणि ए ची व्हॅल्यू काय रे, 1 2 3 0 4 5 7 8 9. मग लिहा ए ची व्हॅल्यू बाळांनो, 1 2 3 0 4 5 7 8 9. 2 जसा तसा ए ची व्हॅल्यू, -3 जसेच्या तसे, आणि बी ची व्हॅल्यू दिली नाही ते 2 0 3 4 0 -1 2 3 0. काय केलं, 2 ए ची व्हॅल्यू, -3 ऍज इट इज बी ची व्हॅल्यू. बघा क्वेश्चन आणि पहिली स्टेप तुमच्या समोर आहे. डाऊट असेल तर विचारा. इथपर्यंत काय डाऊट आहे? चला पुढे जाऊया. 2a मायनस 3b इज इक्वल टू 2 ने प्रत्येक इलेमेंटला मल्टिप्लाय करायचं. 2 मल्टिप्लाइड बाय 1 2, 2 मल्टिप्लाइड बाय 2 4, 2 मल्टिप्लाइड बाय 3 2 3 जा 6, 2 मल्टिप्लाइड बाय 0 0, 2 मल्टिप्लाइड बाय 4 8, 2 5 जा 10, 2 मल्टिप्लाइड बाय 5 10, 2 मल्टिप्लाइड बाय 7 14, 2 मल्टिप्लाइड बाय 8 16, 2 मल्टिप्लाइड बाय 9 18. 2 ने प्रत्येक इलेमेंटला मल्टिप्लाय केलं बा. मायनस साइनला काहीच करायचं नाही, ऍज इट इज ठेवायचं. 3 ने मल्टिप्लाय करा. चला 3 2 जा 6, 3 into 0 0, 3 into 3 3 3 जा 9, 3 मल्टिप्लाइड बाय 4 3 2 जा 3 4 जा 12, 3 4 जा 12, 3 0 0, 3 into 1 3 1 जा 3, आणि मायनस साइन इथं ऑलरेडी आहेच. 3 मल्टिप्लाइड बाय 2 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 मल्टिप्लाइड बाय 0 0. अशा पद्धतीने 3 ने या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं प्रत्येक इलेमेंटला, 2 ने मल्टिप्लाय केलं या मॅट्रिक्सच्या प्रत्येक इलेमेंटला. असं आलंय का तुमचं? आता पुढे जाऊया. आपल्याला काढायचंय 2a मायनस 3b.
आता चला सबट्रॅक्शन करू. ओरली केलं तरी चालतं. 2 - 6 2 - 6 4 - 0 4 - 0 6 - 9 6 - 9 0 - 12 0 - 12 8 - 0 8 - 0 10 - 3 बघा बरं का 10 हा मायनस आणि हे -3 10 - -3 14 - 6 16 - 9 18 - 0 प्रत्येक रिस्पेक्टिव्ह इलेमेंट मधून त्याचा रिस्पेक्टिव्ह इलेमेंट आपण सबट्रॅक्ट केला. ओके, आता सबट्रॅक्शन आपल्याला लिहायचंय बाळांनो. अगोदर एवढं लिहून घ्या. काय डाऊट याच्यात? घ्या लिहून. चला बाळांनो, आता फायनल आन्सर कडे जाऊयात. फायनल आन्सर काढायचे बाळांनो. माझ्याकडे खाली जागा नाहीत म्हणून मी पुढे घेतोय. तुम्ही मात्र एका खाली एकच लिहायचं. द्या इकडे लक्ष. आता इथं 2 - 6 आहे. 2 - 6 किती होतात? -4. कारण 6 - 2 होतात 4. 6 चं साइन आहे मायनस. 4 - 0 4 6 - 9 होत नाही. 9 - 6 3 आणि मायनस साइन आहे 9 ला. 0 - 12 -12 8 - 0 8 हे मायनस मायनस प्लस होईल बरं का. 10 + 3 13 14 - 6 8 16 - 9 7 18 - 0. अशा पद्धतीने बाळांनो तुमचं फायनल आन्सर या ठिकाणी आलंय -4 4 - 3 -12 8 13 8 7 18. दिस इज युअर फायनल आन्सर फॉर द गिवन प्रॉब्लेम. लिहिलं बाळांनो? याला थोडं बाजूला लिहितो, जागा नाहीये. इकडे पहा. फायनल आन्सर आलं 2a - 3b च -4 4 - 3 -12 8 13 आणि 8 7 18 असं सॉल्व. काय डाऊट आहे? दिस इज युअर फायनल आन्सर. खाली असा आन्सर लिहिता यायला हवं तुम्हाला बरं का. लिहिलं? अशा पद्धतीने हे मोठे मोठे प्रॉब्लेम्स पण करतात. आता शेवटचा प्रॉब्लेम पाहू बाळांनो, जो खूप इझी आहे. दिस इज अवर लास्ट प्रॉब्लेम. बघा काय ते म्हणतात, इफ हे आणि ही लेफ्ट हँड साइड आहे आणि राईट हँड साइड आहे, हे जर इक्वल असतील देन फाइंड ABCD. तर ABCD ची व्हॅल्यू काढा. या मॅट्रिक्स मध्ये हा मॅट्रिक्स जर ऍड केला तर ABCD ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. असा प्रॉब्लेम आहे. सोल्युशन. चला, हा जो क्वेश्चन आहे तो ऍज इट इज लिहायचा बरं का. ओके, लिहिला बा. ओके, आता सॉल्व करायचं. ऍडिशन दिसते ना, मग ऍडिशन करावी लागेल यांची. 3 + 2 3 + 2 -6 + 3 -6 + 3 4 + 2 4 + 2 2 + 1 2 + 1. त्या दोन्ही जे काही मॅट्रिसेस आहेत त्यांची आपण ऍडिशन केली. पुढे ऍज इट इज ABCD ऍज इट इज घेतली, फक्त ऍडिशन केली. आता ऍडिशन करा त्याची पूर्ण कंप्लीट. 3 + 2 होतात 5 -6 + 3
होतात -3, 6 - 3 होतात 3 आणि 6 ला साईन मायनस आहे, मोठ्या संख्येचं साईन. 4 + 2 6, 2 + 1 3. मला वाटतं नंबरचे ऍडिशन सबट्रॅक्शन तुम्हाला येते. ABCD बाकी सगळं तर मी सांगितलंय. अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करत गेलो, ऍडिशन आली. आता या ठिकाणी ABCD ची व्हॅल्यू निघली का? नाही. मग लिहायचं बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. दोन मॅट्रायसेसच्या इक्वॅलिटीनुसार. दोन मॅट्रिक्स केव्हा इक्वल असतात? जेव्हा त्यांचा प्रत्येक इलेमेंट इक्वल असतो. दोन मॅट्रिक्स तेव्हा इक्वल असतात जेव्हा त्यांचा प्रत्येक इलेमेंट इक्वल असतो. मग ए च्या जागेवर कोण आहे बरं? 5. मग ए ची व्हॅल्यू काय झाली रे? 5. बी च्या जागेवर कोण आहे रे? -3. मग बी ची व्हॅल्यू काय झाली? -3. सी च्या पोझिशनला कोण आहे? 6. मग सी ची व्हॅल्यू झाली 6. आणि डी च्या पोझिशनला कोण आहे रे? 3. मग डी ची व्हॅल्यू झाली 3. अशा पद्धतीने दोन मॅट्रिक्स मध्ये इक्वल साईन आहे, इक्वल टूचं साईन, म्हणजे दोन्ही मॅट्रिक्सचा प्रत्येक इलेमेंट इक्वल आहे. मग ABCD ची व्हॅल्यू काढली बाय युझिंग इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. घ्या बरं लिहून, चला संपूर्ण प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे, लिहून घ्या. चला मग बाळांनो, अशा पद्धतीने मॅट्रायसेसची ऍडिशन सबट्रॅक्शन केली जाते आणि त्यामध्ये आपण असे अननोन ABCDच्या व्हॅल्यू काढू शकतो. ठीक आहे, एक आयडिया आली असेल. चला मग बाळांनो, एक प्रॉब्लेम होमवर्कला देतो बरं का. एकदम सोप्पा असा प्रॉब्लेम होमवर्कला देतो. इकडे बघ, क्वेश्चन नंबर 6 आहे बरं. ते म्हणतात ए ची व्हॅल्यू हा मॅट्रिक्स आहे, ए ची व्हॅल्यू हा मॅट्रिक्स आहे, बी ची व्हॅल्यू हा मॅट्रिक्स आहे. तर 3a - 4b ची व्हॅल्यू काढा. ए ची बी ची व्हॅल्यू यात टाकायची, 3 4 ने मल्टिप्लाय करायचं, फायनली सबट्रॅक्शन करून आन्सर काढायचं. इतकं सिंपल आहे. तर बाळांनो, या टाईपचा हा प्रॉब्लेम होमवर्कला दिलाय. मी 5 प्रॉब्लेम्स घेतले, तर तुम्ही एक प्रॉब्लेम होमवर्कला करूच शकता. ट्राय करा, डाऊट आल्यास मला विचारा. नेक्स्ट लेक्चरला या टाईपची अजून थोडी प्रॅक्टिस करावी लागणार आहे, कारण यामध्ये अजूनही वेगळे प्रॉब्लेम्स आहेत. तर नेक्स्ट लेक्चरला आपण याचे पुढचे प्रॉब्लेम्स पाहूया. तोपर्यंत होमवर्क सॉल्व्ह करा, डाऊट आल्यास विचारा. ओके, बाय स्टुडंट्स.